संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही फक्त एका राज्याच्या जन्माची गोष्ट नाहीये, नाही. हा तर एक संघर्ष आहे, त्यागाची गाथा आहे आणि अस्मितेसाठी पेटलेला एक महायज्ञ आहे. चला तर मग पाहूया ही कहाणी नक्की कशी घडली. कधी विचार केलाय की एखादं राज्य कसं जन्माला येतं? म्हणजे स्वतंत्र भारतात तर हा प्रश्न फक्त नकाशावर काही रेषा ओढण्यापुरता मर्यादित नव्हता. अजिबात नाही. तो होता लोकांच्या अस्मितेचा, त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या ठाम इच्छाशक्तीचा. आणि याचं उत्तर मिळतं ते संघर्ष आणि त्यागातून. खरं तर महाराष्ट्राची निर्मिती ही याच सत्याचा एक जिवंत, अगदी ज्वलंत पुरावा आहे. हा एक असा प्रवास होता जिथे अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि त्यातूनच एका संपूर्ण पिढीची ओळख निर्माण झाली. तर हा सगळा लढा नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की हे संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न नक्की होतं तरी काय, आणि याची मुळं किती खोलवर थेट इतिहासात रुजलेली होती. हे बघा, महाराष्ट्र ही काही नवीन कल्पना नव्हती. ही एक खूप प्राचीन ओळख आहे. म्हणजे विचार करा, सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आहे. दायमाबादमध्ये तर सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. ही फक्त जमीन नव्हती, तर तब्बल 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ 18 पगड जातींना एकत्र बांधून ठेवणारी एक सामायिक संस्कृती होती. मग भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एक वचन दिलं गेलं की भाषेच्या आधारावर राज्य निर्माण केली जातील. पण मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी मात्र हे वचन म्हणजे एक प्रकारे नाकारलेलंच वचन ठरलं. आणि मग सुरू झाला तो नकाराचा सिलसिला. आधी दार आयोग, मग जेव्हीपी समिती, या सगळ्या अधिकृत समित्यांनी प्रशासकीय सोय आणि आर्थिक कारणं पुढे करत संयुक्त महाराष्ट्राची मागणी एकापाठोपाठ एक फेटाळून लावली. साहजिकच या सततच्या नकाराने लोकांमध्ये प्रचंड निराशा पसरली आणि इथूनच एका मोठ्या चळवळीची ठिणगी पडली. पण हा जो मुख्य संघर्ष होता ना, तो फक्त एका राज्यासाठी नव्हता. नाही, तो होता त्या राज्याच्या हृदयासाठी, त्याच्या आत्म्यासाठी, आणि ते होतं मुंबई शहर. त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचं हे विधान बघा. ते म्हणाले, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला दिली जाणार नाही. म्हणजे विरोध किती तीव्र आणि किती ठाम होता याचा अंदाज येतो. आणि एवढ्यावरच थांबलं नाही. मुंबईचे एक मोठे नेते होते स. का. पाटील. त्यांनी तर यावर कळस चढवला. ते म्हणाले की पुढची 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्राचा भाग होणार नाही. जणू काही त्यांनी हा विषय कायमचाच मिटवून टाकला होता. आणि साहजिकच यामुळे लोकांचा संताप आणखीनच भडकला. आता या अशा वक्तव्यांनंतर काय होणार? लोकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. कारण ही काही साधी राजकीय भाषणं नव्हती. हा तर मराठी माणसाच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेवर केलेला एक थेट हल्ला होता. आणि इथून पुढे ही चळवळ एका अत्यंत दुःखद पण तितक्याच निर्णायक वळणावर पोचली. एक असं वळण जिथे या लढ्याची किंमत रक्ताने चुकवली गेली. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 1955. ठिकाण मुंबईतलं फ्लोरा फाउंटन. सरकारच्या त्या हट्टी भूमिकेचा निषेध करायला हजारो लोक तिथे जमले होते, अगदी शांततेच्या मार्गाने. पण सरकारने चर्चेचा मार्ग निवडला नाही. त्यांनी बळाचा वापर केला. त्या शांत, निशस्त्र आंदोलकांवर पोलिसांनी थेट गोळीबार केला आणि त्यात 105 जणांनी आपले प्राण गमावले. हेच ते 105 जण जे या चळवळीचे हुतात्मे बनले. पण गंमत बघा, या इतक्या मोठ्या दुर्दैवी घटनेने ही चळवळ मोडली नाही. उलट तीच तिची सर्वात मोठे एकजूट करणारी शक्ती बनली. समाजाच्या प्रत्येक स्तरातून लोक एकत्र आले. कला, राजकारण आणि सामान्य जनता सगळे एक झाले. आणि या बलिदानानं चळवळीला जणू एक नवी ऊर्जाच दिली. एका बाजूला सी.डी. देशमुखांसारखे मोठे नेते होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर दुसऱ्या बाजूला होते अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्यासारखे शाहीर, ज्यांनी आपल्या शाहिरीतून, आपल्या शब्दांमधून लोकांच्या मनात स्फुल्लिंग चेतवलं. खरं तर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्यासारख्या शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून या लढ्याला खऱ्या अर्थाने एक लोक चळवळ बनवलं. त्यांचं ते प्रसिद्ध गाणं आठवतंय, माझी मैना गावाकडे राहिली. हे गाणं म्हणजे जणू चळवळीचं प्रेरणागीतच बनलं. यातली मैना म्हणजे मुंबई, जी जणू काही उर्वरित महाराष्ट्रापासून दुरावली होती. तर जनतेचा हा प्रचंड दबाव, नेत्यांनी केलेला त्याग आणि कलेतून आलेली ही सांस्कृतिक जागृती, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा अखेर विजयाचा मार्ग मोकळा झाला. पाहूया तो कसा. रस्त्यावरचा तो अविरत संघर्ष आणि त्याचवेळी सत्तेच्या वर्तुळात नेत्यांनी घेतलेली ती ठाम, तत्वनिष्ठ भूमिका, या दुहेरी दबावामुळे अखेर सरकारला झुकावंच लागलं. लोकसभेत मुंबई पुनर्रचना विधेयक मांडण्यात आलं. ते मंजूरही झालं आणि निर्णय झाला.
आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला 1 मे 1960. जवळपास दशकभर चाललेल्या त्या संघर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं मराठी माणसाचं स्वप्न अखेर साकार झालं. पण मग एक प्रश्न मनात येतोच. इतक्या मोठ्या त्यागातून, इतका बलिदानातून जन्मलेलं आपलं महाराष्ट्र राज्य, हा वारसा आज कसा जपत आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या महाराष्ट्राला आपल्या जन्माचा हा रक्तरंजित, हा संघर्षमय इतिहास खरोखर आठवतो का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे.